9 लाखांच्या शौचालय बांधकामाचा फज्जा, निकृष्ट साहित्य प्रकरणी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी। हातकणंगले तालुक्यातील मोजे कोरोची येथील कुमार विद्या मंदिरच्या प्रांगणात सुरू असलेल्या शौचालय बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। विद्यार्थ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या सुमारे 9 लाख रुपयांच्या या कामात अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचे सरपंच संतोष भोरे यांनी उघडकीस आणले। या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। पंचायत समिती हातकणंगले व जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभागाच्या माध्यमातून या शौचालयास मंजुरी देण्यात आली होती। कामाची पाहणी करण्यासाठी सरपंच संतोष भोरे, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी शाळेला भेट दिली असता बांधकामासाठी वापरण्यात येणारे सिमेंट अत्यंत निकृष्ट तर विटा कच्च्या व ठिसूळ असल्याचे आढळून आले। हा प्रकार निदर्शनास येताच सरपंचांनी तात्काळ काम बंद करण्याचे आदेश देत कामगारांना जाब विचारला। शासनाचा लाखो रुपयांचा निधी हडप करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड केली जात आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला। ठेकेदारासह अशा कामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडे लेखी तक्रार करण्यात येणार आहे। येणाऱ्या 26 जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामसभेत या प्रकरणाचा ठराव मंजूर करून ठेकेदाराला निलंबित व कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली जाणार आहे। दर्जेदार काम झाल्याशिवाय शाळेचे बांधकाम सुरू होऊ देणार नाही असा इशारा सरपंच भोरे यांनी दिला आहे। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कोरोचीहून पत्रकार अमित काकडे। आज मौजे कोरोची या ठिकाणी शिक्षण विभाग, पंचायत समिती हातकणंगले आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यामार्फत कुमार विद्या मंदिर कोरोचीच्या या प्रांगणामध्ये शौचालयाचं बांधकाम चालू आहे आणि त्या शौचालयाचे एस्टिमेट 9 लाख रुपये झालेला आहे। आणि या ठिकाणचा जो मक्तेदार आहे किंवा या ठिकाणचा जो कॉन्ट्रॅक्टदार आहे त्यानं अत्यंत निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरून ह्या ठिकाणी शौचालय उभा करण्याचा घाट घातला। या ठिकाणी आमची शालेय व्यवस्थापन कमिटी आणि आम्ही सगळे या ठिकाणी शाळा तपासणीसाठी आलो असता आम्हाला सदरचं काम निकृष्ट असल्याबाबतचं लक्षात आलं। या ठिकाणी वापरण्यात येणारे सिमेंट जगात कुठलीही कंपनी, ही जगात मला अस्तित्वात असलेली कंपनी नाही, असलं फक्कीसारखं असलेलं सिमेंट, अत्यंत खराब सिमेंट या ठिकाणी वापरलं जाते। त्याचबरोबर त्या विटा आहेत त्या कच्च्या विटा वापरून या ठिकाणी काम पूर्ण केलं, काम करण्याचं या ठिकाणी काम केलं। ते बघायला असं तरी 1 मिनिटात फुटणारी विटा आहे। त्याचबरोबर ते मटेरियल सुद्धा बोगस त्या ठिकाणी वापरून हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी कॉन्ट्रॅक्टदार आपलं काम फास्ट करत आहे। या ठिकाणी पंचायत समितीने नेमलेलं जे संजय नाईक साहेब जे आहेत हे इंजिनियर म्हणून, डेप्युटी इंजिनियर म्हणून या ठिकाणी आपलं या ह्याच्यावरती कामावरती नियंत्रण ठेवतात। तर माझी तमाम जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षण विभागाला विनंती आहे की त्या संजय नाईक साहेबाची या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे आणि जर त्या कामात त्याचे जर लक्ष नसेल आणि जर शासनाचा फंड जर अशा पद्धतीचं निकृष्ट काम करणाऱ्या मक्तेदाराच्या पाठीमागे जर हाच अधिकारी राहत असेल तर त्याला शासनानं तात्काळ निलंबित केलं पाहिजे। येणाऱ्या 26 जानेवारीच्या गावसभेमध्ये सदरच्या कामाबाबतचा ठराव निकृष्ट मक्तेदाराला काळ्या ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं पाहिजे, त्याची बिलं अदा केली नसली पाहिजेत आणि सदरच्या त्या अधिकाऱ्याला तात्काळ शिक्षण विभागाने निलंबित केलं पाहिजे। ही मागणी 26 जानेवारीच्या गावसभेत आम्ही करणार आहोत। पण ग्रामपंचायतीमार्फत आज या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार देखील या शासनाला करणार आहोत आणि शासनाला आमची विनंती आहे की शासनाचा कुठलाही निधी या गावामध्ये आल्यानंतर सदरचं काम केल्यानंतर ते भविष्य त्याला चांगलं असावं। निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या कुठल्याही मक्तेदाराला या ठिकाणी अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्यास त्या अधिकाऱ्यावरती कारवाई झालीच पाहिजे, ही अशी आमची ठाम भूमिका आहे।